भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे आता गिरीश महाजनांच्या भेटीला गेलेत। बंडखोरीवर राजकीय तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे। राजकीय घडामोडींकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागले। मंत्री गिरीश महाजनांनी प्रसाद हिरेंना भेटायला बोलावल्याची माहिती आहे। दरम्यान गोकुळ गीते देखील महाजनांची भेट घेण्याची शक्यता आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागले। मंत्री गिरीश महाजनांनी प्रसाद हिरेंना भेटायला बोलावल्याची माहिती मिळते आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे सध्या महाजनांच्या भेटीला आहेत, तर गोकुळ गीतेही उद्या भेट घेऊ शकतात। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत दूरध्वनीवरून। किरण, महाजनांनी प्रसाद हिरेंची आज ते भेट घेत आहेत, उद्या गोकुळ गीतेंची भेट होईल। या दोन्ही उमेदवारांची मनधरणी करण्यात भाजपला यश मिळेल का आणि नेमकं काय घडते? म्हणजे या सगळ्या दरम्यान माघारीचा दिवस जरी उलटलेला असला तरी जाहीर पाठिंबा हा एकमेव पर्याय डोळ्यासमोर ठेवून महायुतीमध्ये ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, विशेषतः भाजपकडनं 2 ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, त्या दोन्ही उमेदवारांना या सगळ्या दरम्यान भेटून त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न एकूणच भाजपकडनं केला जातोय। यामध्ये विशेषतः जर बघितलं तर प्रसाद हिरे यांची आजच्या दिवशी भेट होते, ते दुपारच्या वेळेला भाजप कार्यालयामध्ये जाऊन देखील शहराध्यक्षांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यावेळेला अनावधानाने हा फॉर्म राहिलाय। वरिष्ठांनी जर सांगितलं तर फॉर्म मागे घेणं शक्य जरी नसलं तरी जाहीर पाठिंबा देण्याचा प्रयत्न करेल, असा एकूणच त्यांचा सूर होता। आणि ते पाहता आजच्या दिवशी त्यांची गिरीश महाजनांसोबत भेट देखील होते। अशा सगळ्या काळामध्ये गोकुळ गीते ज्यांनी आणखी बंडखोरी केलेली आहे त्यांच्या देखील भेटीची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत। महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांची निवडणूक कशा पद्धतीने सुकर करता येईल यासाठीचे आता शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। किरण टाजणे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते।